नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 16 ऑगस्ट 2026. तर आजपासून उद्या सकाळपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पावसाची, विखुरलेल्या पावसाची देखील शक्यता आहे, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. अंदाज एकंदरीत उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आहे. शेतकरी बंधूंनो, विदर्भामध्ये गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मात्र आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये जोरदार, तर तसंच त्याचबरोबर तेलंगणामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनो, त्याचा परिणाम तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आज पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाढ होईल आज विदर्भामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. सर्वदूर पावसाची शक्यता जोरदार नाहीये एकंदरच, पण बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, देवणी ह्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आज आहे. तसेच इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा या भागामध्ये लोहा, तुळजापूरपर्यंत देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि इकडं मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपारंडा या भागामध्ये पावसाची सडाक्या पावसाची शक्यता, अशा मोठ्या पावसाची शक्यता नाही. मात्र भाग जो आहे, हा जो पूर्व भाग आहे, इथून असा पूर्वेचा भाग, ह्याच भागामध्ये आज उद्या सकाळपर्यंत पावसाची शक्यता जास्त आहे. म्हणजे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपामध्ये पावसाची शक्यता. तर इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये. अमरावती देखील मध्यम ते हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता. मात्र यवतमाळपासून पूर्वेकडचा भाग आणि नागपूर विभागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इकडं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि पाऊस हा क्षेत्राने मोठा नसेल. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल शेतकऱ्यांनो या जिल्ह्यामध्ये, पण क्षेत्राने एकंदरच पाऊस नसेल, मोठा नसेल. सडाक्याचा पाऊस पडणार आहे. तो 5 मिनिटापासून ते 15-20 मिनिटापर्यंत पाऊस, काही ठिकाणी अर्धा तासापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता. अर्धा तासापर्यंत पाऊस हा जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्येच शक्यता आहे थोडी जास्त पडण्याची. तर इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील सडाक्याचा पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट, सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर या भागामध्ये 5 मिनिटापासून ते 15-20 मिनिटापर्यंत पावसाची शक्यता आहे. तर सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आज पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये देखील पावसामध्ये वाढ होणार. पुणे जिल्ह्यामध्ये देखील आज पावसामध्ये शेतकऱ्यांना वाढ होणार आहे. म्हणजे तिथं रिमझिम पाऊस, सडाक्याचा पाऊस, सतत पावसाची धार ही कमी अधिक सुरूच राहील. सडाक्या अशी पूर्ण दिवस व रात्री देखील इथे पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सडाक्याचा पाऊस आज सुरूच राहणार आहे. आणि आज देखील पावसामध्ये वाढ होईल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळी थोडंसं ऊन सावली यामधूनच सडाक्याचा पाऊस. आणि एकंदरच उद्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसामध्ये वाढ होईल. आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसामध्ये वाढ, पूर्व भागामध्ये वाढ होण्याची शक्यता नाही. मात्र इकडे संगमनेर, शिर्डी, राहता या भागामध्ये मात्र पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी मध्यम तर हलक्या तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. आणि तो पाऊस हा आज सुरूच राहील. म्हणजे कमी अधिक प्रमाणात उघडझाप असा पाऊस सुरूच राहील. तसे धुळे, जळगाव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आज. जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आज. तर बुलढाणा या अकोला, अमरावती या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे, पण कमी प्रमाणामध्ये. एकंदर शेतकऱ्यांना या पूर्व भागामध्ये मात्र आज जास्त पावसाची शक्यता आहे. आणि इकडचा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. तर रायगड, मुंबई, ठाणे या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पावसाची देखील आज शक्यता आहे. म्हणजे उद्या सकाळपर्यंत या प्रकारे पावसाची शक्यता राहील शेतकऱ्यांना. आणि पावसामध्ये तो उद्या 17 तारखेला अजून मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मध्य मराठवाड्यामध्ये देखील पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना. तर हा जरा शेतकऱ्यांना आपला अंदाज. धन्यवाद.